नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। निळी आणि लाल पूररेषा क्षेत्र निश्चित करण्यासाठी राज्य शासनानं स्थापन केलेल्या समितीचा अद्याप अहवालच सादर नाही। कोल्हापूर महानगरपालिकेतील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। पूररेषा धोरणाचा पुनर्विचार करण्याची केली मागणी। पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात। राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेची मागणी। इचलकरंजी प्रांत कार्यालयावर काढला मोर्चा। करवीर तालुक्यातील कोपार्डीत बिबट्याचा वावर असल्याची शेतकऱ्यांची माहिती। पायांच्या ठशांवरून बिबट्याच असल्याची वन विभागाची खात्री। तावडे हॉटेलजवळ भरधाव कार ओढ्यात कोसळली। कारमधील एक जण जागीच ठार तर तिघे जण जखमी। आणि मुलानंच मित्राच्या मदतीनं बापाला संपवलं। पुलाची शिरोलीमधील प्रकार। पोलिसांनी वेगवान तपास करत दोघांना केली अटक। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर शहरातील निळी आणि लाल पूररेषा क्षेत्र निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं अद्याप महापालिकेला अहवाल सादर केलेला नाही। त्यामुळे शहराची विकास प्रक्रिया ठप्प झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय। महाविकास आघाडीच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी निळी आणि लाल पूररेषा निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीवर गंभीर आरोप करत राज्यातील नद्यालगतच्या पूररेषा धोरणाचा पुनर्विचार करून नव्यानं सर्वेक्षण करण्याची मागणी केली। कोल्हापूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पत्रकार बैठक घेऊन राज्य शासनानं नद्यांलगत निळी आणि लाल पूररेषा निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीवर गंभीर आरोप केलेत। कोल्हापूर शहरात पूररेषा बाधित क्षेत्रात सुमारे 1600 हेक्टर नागरी भाग प्रभावित झाला असून हजारो नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। या क्षेत्रातील मिळकतधारकांना बँकांकडून कर्ज मिळत नाही, बांधकाम परवाने मिळत नाहीत आणि विकास कामंही रखडली आहेत। या पार्श्वभूमीवर नद्यांलगतच्या निळी आणि लाल पूररेषांचं आवश्यकतेनुसार नव्यानं फेर सर्वेक्षण करावं। पूररेषा बाधित क्षेत्रातील अधिकृत इमारतींचा सुनियोजित पुनर्विकास करावा आणि जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रस्तावांना TDRसह बांधकाम परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। पूररेषा बाधित क्षेत्रासाठी सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली। समितीची स्थापना होऊन अनेक महिने उलटून गेले असताना एकही बैठक झालेली नाही किंवा अहवाल सादर करण्यात आलेला नाही। त्यामुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होत असून शहराच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केलाय। शहराची हद्दवाढ रखडल्यानं तसंच नो डेव्हलपमेंट झोनचं क्षेत्र वाढल्यानं नागरिक आणि विकासक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। बदलापुराची 12 जणांची समिती फेब्रुवारी 2026 10 तारखेला गठीत करण्यात आली होती की कशासाठी, जी 2021ला ब्ल्यू लाईन क्षेत्र जाहीर करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळं आपल्या या कोल्हापूर शहराचं नागरी क्षेत्र कमी झालं होतं। 1600 हेक्टर क्षेत्र हे ब्ल्यू लाईन क्षेत्रात बाधित होते। तसंच त्याच्याबरोबरीनं रेड लाईन क्षेत्रात देखील त्याच प्रमाणात क्षेत्र बाधित होते। त्यामुळे ड वर्ग महापालिका कोल्हापूर अगोदरच 50-60 वर्ष हद्दवाढ नाही आणि सरकारी क्षेत्रासाठी जागा आहेत, सरकारी ऑफिसेससाठी जागा आहेत, मिलिटरीसाठी जागा राखीव आहेत। अशामुळं नागरी क्षेत्र कमी राहिलेलं कोल्हापूर शहर एक देशातलं राज्यातलं एकमेव उदाहरण आहे। त्यामुळं या समितीची कामकाज आणि त्याची कार्यवाही आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं होणं गरजेचं आहे। 2 महिन्याचाच त्याला कालावधी देण्यात आला होता। तो कालावधी 10/3/26, 10/4/26, 10 एप्रिलला त्याची मुदत संपलेली आहे। त्याचा अहवाल येणं अपेक्षित होतं, त्याच्यावर कार्यवाही होणं अपेक्षित होतं। त्या समितीनं आज कोल्हापूर क्षेत्रातला दुधाळी परिसर असेल, उत्तरेश्वर पेठ असेल, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, महावीर कॉलेज एरिया, न्यू पॅलेस एरिया, रमणमाळा, कसबा बावडा एरिया, भोसलेवाडी, कदमवाडी, बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्त सैनिक, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, कुंभार गल्ली
या सगळ्या क्षेत्राला भेटी देणं अनिवार्य आहे असं या सगळ्या शासन निर्णयामध्ये त्यात नमूद करण्यात आलं आहे. गतिमान सरकार म्हणायचं, नुसतीच समिती गठीत केलेली आहे आणि समिती गठीत करून तिकडं साफ दुर्लक्ष करायचं. हजारो हेक्टर जमीन या क्षेत्रात बाधित असताना इकडं दुर्लक्ष का झाले, त्यामुळे आमची राष्ट्रीय काँग्रेस आघाडी, उद्धव ठाकरे शिवसेना आघाडीच्या वतीनं जाहीर मागणी आहे की या समितीनं तातडीनं, आता 1.5 महिना लेट झालेला आहे, तातडीनं याची अंमलबजावणी करावी आणि आपला अहवाल शासनाला सादर करावा. नगरसेवक राहुल माने यांनी दर 4 वर्षांनी निळी आणि लाल पूररेषांचं पुनरावलोकन होणं अपेक्षित असताना अनेक जुन्या मिळकतींना आजही परवाने मिळत नसल्याचं सांगितलं. पावसाळा तोंडावर असताना समितीनं तातडीनं आपला अहवाल सादर करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. निळी आणि लाल पूररेषा धोरण, पूररेषा बाधित क्षेत्रातील पुनर्विकास आणि विकास नियंत्रण नियमावली या मुद्द्यांमुळं कोल्हापूर शहराच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आता शासन याबाबत काय निर्णय घेतं याकडं नागरिकांचं लक्ष लागलंय. या पत्रकार बैठकीला गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, प्रवीण सोनवणे, सुभाष बुचडे, अमर समर्थ, ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, संजय मोहिते, विनायक फाळके, सचिन शेंडे आणि संदीप बिरांजे उपस्थित होते. पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाविरोधात इंटकशी संलग्न राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो कामगार, प्रोसेसिंगधारक आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देत पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. इंटकशी संलग्न राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चाला छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. नदीकाठच्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी तसंच विविध नाल्यांमधून येणारं मैला मिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतंय. प्रदूषण कमी करण्यासाठी शासनानं कोट्यवधी रुपयांच्या विविध योजना राबवल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत प्रोसेसिंग कामगार संघटनेनं पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरवून इचलकरंजीतील प्रोसेसिंग उद्योगांवर होत असलेल्या कारवायांमुळे अनेक प्रोसेसिंग युनिट बंद पडून कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल अशी भीती व्यक्त केली. आम्ही जी जमीन घेतलेली आहे त्यामध्ये पाणी सोडतोय, त्याच्यावरती आमची जेवढी क्षेत्र, आमचं जेवढं प्रोसेस चालतात तेवढं चालायला आम्हाला परवानगी मिळायला पाहिजे होती. पण दुर्दैवानं त्यांनी येऊन आमच्या प्रोसेसमध्ये CDPमध्ये घुसून CDP बंद पाडलेला आहे. भले त्यात MPCB होतं आणि तहसीलदार साहेब होते, पण आमच्या मते हे जसं चुकीचं झालं तरी हरकत नाही. आम्ही अजून शेती दाखवायला तयार आहोत. शेती त्यांनी प्रामाणिकपणे बघावी, त्यात काय असेल ते आम्हाला उणिवा सांगाव्या, त्यामध्ये आम्ही सुधारणा करण्याची आमची तयारी आहे. आमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो त्यांनी लक्षात घ्यावा. आमच्या ट्रीटमेंटची फॅसिलिटी बघावी, आम्ही काय ट्रीटमेंट करतो आहे, त्या पाण्याचं सॅम्पल चेक करून आम्हाला रिपोर्ट द्यावा. आणि हे 24 तास अव्याहतपणे गेले 12 वर्ष आमचं चालू आहे. त्याचे रिपोर्ट्स MPCBच्या वेबसाईटवरती ऑनलाईन अवेलेबल आहे. तर त्यांनी तो सगळा अभ्यास करावा. विनाकारण आमच्याच फक्त मागं लागून आम्हालाच त्रास देऊन आमचे व्यवसाय बंद पडू नयेत अशी आमची त्यांना रिक्वेस्ट आहे. हा काय आरेरावीचा विषय नाही आहे. काही वेळा रागाच्या भरात आमच्यातनं काही चुका झाल्या असतील बोलण्यामध्ये, तो उद्देशानं झाला असा विषय नाही, तो तात्विक त्यावेळेचा विषय असू शकतो. पण आमचे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत ते आंदोलकांनी पण समजून घ्यावे आणि आम्हाला थोडासा न्याय द्यावा, आम्हाला वेळ द्यावा. आणि जेवढं आम्ही तळमळीनं चालवतो आहे त्याचं त्यांनी थोडंसं आमच्याकडे लक्ष द्यावं व्यवस्थित. आणि आम्ही आमच्या आमदार खासदारांना पण रिक्वेस्ट करतो की आमच्या पाठीवर थोडे हात ठेवावा आणि आम्हाला थोडी जमीन मिळवून द्यायचा प्रयत्न करावा, आमची रिक्वेस्ट आहे. आता कसं आहे, तुर्तास त्यांनी आमचं CDP सील केलेलं आहे की जी आता खरं तर आमच्याकडं असं अचानक प्रोसेस बंद करता येत नाही, कारण आमचा माल पाण्यात असतो, काही असतो, भले आमचं थोड्या प्रमाणात चालू होतं, पण तो माल सेव्ह करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला पाहिजे. तेवढ्या वेळापुरतं हे केलं पाहिजे. पण आमची तशी अपेक्षाच नाही. आमचं म्हणणं असं आहे की जी आम्ही त्या क्षेत्र तयार केलेलं आहे ते तुम्ही तपासावं लवकरात लवकर आणि आम्हाला सील काढून लवकरात लवकर CDP चालू करायची मोकळीक द्यावी. संघटनेच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देत पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
या मोर्चात संघटनेचे अध्यक्ष शिवाजी भोसले, उपाध्यक्ष प्रदीप शाह, दशरथ मोहिते, जनरल सेक्रेटरी राजेंद्र वौटे यांच्यासह अन्य पदाधिकारी तसंच इचलकरंजीसह परिसरातील प्रोसेसिंग उद्योगांशी संबंधित हजारो कामगार सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील कोपार्डे इथले शेतकरी सचिन पाटील यांना आज सकाळी शेतात बिबट्याचं दर्शन झालं. त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. वन विभागाच्या पथकानं ऊसाच्या शेतातील ठशांची पाहणी करून हे ठसे पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे असल्याचा दावा केलाय. करवीर तालुक्यातील कोपार्डेमधील शेतकरी सचिन पाटील हे शेतकरी आज सकाळी नायकांच्या नाळवा नावाच्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. सचिन पाटील हे बांधावरील गवत कापताना त्यांना ऊसाच्या सरीतून लांब शेपटीचा प्राणी जात असल्याचं निदर्शनाला आलं. सुरुवातीला त्यांनी कुत्रा असेल म्हणून दुर्लक्ष केलं, मात्र प्राण्याच्या अंगावरील ठसे आणि लांब शेपटीमुळं त्यांनी निरखून बघितल्यावर तो बिबट्या असल्याचं स्पष्ट झालं. पाटील यांनी बाजूच्या शेतातील शेतकरी सर्जेराव दळवी यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाला याची माहिती समजल्यानंतर करवीरचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखालील रेस्क्यू टीम तातडीनं कोपार्डेत दाखल झाली. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठशांची पाहणी केली असता हे ठसे पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे असल्याचं स्पष्ट झालं. वन विभागानं कोपार्डे आणि परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करत बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्यास तातडीनं वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन केलंय. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकानं श्वान पथकाच्या मदतीनं विशेष तपासणी मोहीम राबवली. यावेळी स्थानक परिसरात संशयास्पद वस्तू, हालचाली तसेच अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी कसून तपासणी करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोल्हापूर रेल्वे स्थानकावर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकानं श्वान पथकाच्या मदतीनं सुरक्षेसंदर्भात विशेष तपासणी मोहीम राबवली. यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्म, प्रतीक्षालय, पार्किंग या परिसराची तपासणी करत तसंच प्रवाशांच्या सामानाची सखोल पाहणी करण्यात आली. तपासणी दरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आहे का, धोक्याची बाब किंवा अंमली पदार्थांची वाहतूक होतीये का याची पडताळणी करण्यात आली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी तसंच अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशानं ही मोहीम राबवण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या नियमित तपासणी मोहिमा सुरू राहतील अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. आज शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोलीस मुख्यालयातील डॉग लीना, जो अंमली पदार्थ विरोधी काम करतो, त्याचे हँडलर पोलीस हवालदार डाके तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील API डोईजड साहेब, बंबरगेकर साहेब, सर्व स्टाफ, गोपनीयचे अंमलदार शिवाजी पाटील यांच्यासह आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये येणारे जे काही प्रवासी आहेत त्यांच्याकडे कुठला अंमली पदार्थ आहे का याबाबतची चेकिंग केली. संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जिथे जिथे संशयास्पद ठिकाणं आहेत अशी सर्व ठिकाणं आम्ही पडताळणी करून पाहिलेली आहेत. ज्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं बॅगा वगैरे भरलेल्या त्या सुद्धा आम्ही चेक केलेल्या आहेत. सध्या तरी कुठली आक्षेपार्ह अशी काही वस्तू मिळून आलेली नाही, परंतु ही मोहीम आम्ही नियमितपणे घेऊ आणि जर का कुठे अंमली पदार्थाबद्दल आपल्याला सुद्धा माहिती मिळाली तरी आम्हाला कळवावी असं मी आपल्या वतीनं सर्वांना आवाहन करतो. या तपासणी मोहिमेत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, कोल्हापूर लोहमार्ग पोलीसच्या उपनिरीक्षक नंदिनी मोहिते, हेड कॉन्स्टेबल PG कुंभार, कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील, निकिता शिंदे, श्वान पथकाचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र डाके यांच्यासह श्वान लीनानं सहभाग घेतला. पंचायत समिती अंतर्गत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मागील 6 महिन्यांचं मानधन थकीत आहे. हे मानधन तात्काळ खात्यावर जमा करावं अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत काम बंद ठेवत कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडील पाणी आणि स्वच्छता विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मागील 6 महिन्यांपासूनचं मानधन थकीत आहे. हातावरचं पोट असणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे मानधन तात्काळ देण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे.
या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 1 जूनपासून बेमुदत काम बंद ठेवत जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन यासारख्या शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कंत्राटी कर्मचारी करत असतात. मानधन मिळावं यासाठी याआधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा लेखी निवेदनं सादर करत पाठपुरावा करण्यात आलाय. मात्र शासनानं याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता काम बंद आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत थकीत मानधनाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा संघटनेनं दिलाय. आंदोलनात मुकुंद घोंगडे, संतोष जाधव, राहुल जाधव, रणजित पाटील, काशीनाथ कांबळे, संजय पाटील, उदय शिंदे, अनुप पाटील, पल्लवी महाडिक, माधुरी जाधव, सपना सावंत, अस्मिता यादव, गायत्री सरनाईक आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. राधानगरी तालुक्यातील मोहडे, राशिवडे खुर्द, शिरगाव, कांबळवाडी, घुडेवाडी आणि पुंगाव या गावांमध्ये मंगळवारी एका कोल्ह्यानं लोकांवर हल्ले केल्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या हल्ल्यात 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या CPR-मध्ये उपचार सुरू आहेत. राधानगरी तालुक्यातील मोहडे, राशिवडे खुर्द, शिरगाव, कांबळवाडी, घुडेवाडी आणि पुंगाव या गावांच्या परिसरात कोल्हा फिरत असताना अचानक लोकांवर झडप घालत होता. शेतातील कामं, घराबाहेरील दैनंदिन हालचाली आणि रस्त्यानं ये-जा करणाऱ्या लोकांवर त्यानं हल्ला केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 9 जण जखमी झालेत. कोल्ह्याच्या या अनपेक्षित हल्ल्यांमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेनंतर जखमींना तातडीनं राशिवडे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय. तिथं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यक औषधोपचार करण्यात आले. पुढील उपचारांसाठी सर्व जखमींना कोल्हापुरातील CPR रुग्णालयात हलवण्यात आले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळं परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागानं या कोल्ह्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची नियमित पहिली फेरी आज संपली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत कॅप राऊंड अंतर्गत 13,690 तर कोटा अंतर्गत 889 जणांनी प्रवेश घेतलाय. EWS मधून प्रवेश निश्चित करणाऱ्या किंवा ज्यांच्याकडे शाळेचा दाखला किंवा गुणपत्रक नसेल अशा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहेत, अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालक डॉक्टर गणपती कळमकर यांनी दिली आहे. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 21 मे रोजी सुरुवात झाली. यामध्ये प्रथम फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 21 मे ते 23 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत वाढ करून ती 25 मे करण्यात आली. 26 मे रोजी अलॉटमेंट प्रोसेस सुरू करण्यात आली. 29 मे रोजी कॅप राऊंड आणि कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश सहाय्यता कक्ष उभारण्यात आलाय. या ठिकाणी विद्यार्थ्यांना माहितीसह अर्जसुद्धा भरण्यास मदत करण्यात येते. EWS मधून प्रवेश घेणारे विद्यार्थी आणि शाळेचा दाखला किंवा गुणपत्रक नसलेले विद्यार्थी यांनी हमीपत्र देऊन प्रवेश निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती सहाय्यक शिक्षण संचालक डॉक्टर गणपती कमळकर यांनी दिली आहे. पहिल्या राऊंडमध्ये प्रवेश ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना प्रवेश नोंदणीबाबत सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणखीन एक विनंती करतो की ज्या विद्यार्थ्यांना EWS NCL प्रमाणपत्र मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांची ते प्रमाणपत्र कागदपत्र सबमिट केलेल्याची पोच अथवा त्यांचं हमीपत्र घेऊन त्यांना प्रवेश घेता येईल. आणि याबाबत शासन स्तरावरून 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. तर कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांच्या लॉगिनला ही सर्व प्रवेशाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापूर्वी आम्ही आवाहन केलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांच्याकडं दाखला उपलब्ध नाही किंवा मूळ गुणपत्रक उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांनी ते गुणपत्रक उपलब्ध करून जे ऑनलाईन गुणपत्रक आहे त्याच्याद्वारे आणि जर दाखला मिळाला नसेल तर हमीपत्राद्वारे प्रवेश घ्यावा. आणि त्याबाबत देखील सर्व
ज्युनियर कॉलेजच्या महाविद्यालयाने याबाबत देखील कार्यवाही करावी. हा जो प्रवेश पहिल्या फेरीतला होता तो संस्थांतर्गत इन हाऊस आणि अल्पसंख्याक संस्थेमधला प्रवेशाबाबत होता आणि आता आमची दुसरी फेरी 6 जूनपासून चालू होते. माझे या निमित्तानं आव्हान आहे की या बाबतीत सर्व पालकांच्यापर्यंत सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांच्या शिक्षकांनी ही माहिती पोहोच करावी. पहिल्या फेरीची मुदत आज संपली. आत्तापर्यंत कॅप राऊंड अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 13,690 विद्यार्थ्यांनी तर कोटा अंतर्गत 889 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केलेत. यामध्ये कला शाखेसाठी 3,079, वाणिज्य शाखेसाठी 2,410, विज्ञान शाखेसाठी 8,201 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केलेत. पहिल्या फेरीनंतर आता दुसऱ्या फेरीत सुद्धा नवीन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2 चाकं आणि आरोग्याची हमी. आज जागतिक सायकल दिन. बदलत्या जीवनशैलीत आणि धावपळीच्या युगात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय, पण याच आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या घरातल्या एका कोपऱ्यात पडून असते, ती म्हणजे सायकल. प्रदूषण मुक्ती, इंधन बचत आणि उत्तम आरोग्यासाठी सायकलचा वापर वाढवण्याचा निर्धार करण्यानं खऱ्या अर्थानं सायकल दिन साजरा होईल. कधी काळी गरिबांचं हक्काचं वाहन म्हणून ओळखली जाणारी सायकल आज ग्लोबल फिटनेस आयकॉन बनली आहे. वाढतं प्रदूषण, इंधनाचे गगनाला भिडलेले भाव आणि ट्रॅफिकच्या समस्येवर सायकल हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय ठरतोय. आज केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर मानसिक तणाव दूर करण्यासाठी सुद्धा अनेक जण सायकलिंगला प्राधान्य देत आहेत. सायकल चालवणं केवळ एक फॅशन किंवा छंद नाही तर ती काळाची गरज बनली आहे. चला तर मग या सायकल दिनानिमित्त आपणही एक संकल्प करूया. आठवड्यातून किमान 1 दिवस तरी सायकल वापरूया. स्वतःला सुदृढ बनवूया आणि प्रदूषणापासून वाचवूया. कॅमेरामॅन विजय जाधव सोबत स्वरा माळवदे. दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चानं जात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी विजय राठोड यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. दिव्यांगांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चानं जात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल वाळके यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या अनेक शासकीय योजनांची प्रक्रिया जटिल असल्यानं दिव्यांग योजनांपासून वंचित राहतो, त्यात सुधारणा होणं अत्यावश्यक असल्याची मागणी केली. असंघटित दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश सरनाईक यांनी दिव्यांगांच्या घरांमध्ये जबरदस्तीनं बसवलेली स्मार्ट मीटर तात्काळ हटवून दिव्यांगांना वीज बिलात 50% सवलत द्यावी अशी मागणी केली. यावेळी दिव्यांगांची पेन्शन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत जमा करावी. महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या शहरात दिव्यांगांना व्यवसायासाठी किमान 100 केबिन उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक शहरात दिव्यांगांना किमान 2700 ई-रिक्षा आणि 1000 ई-स्कूटी वितरित करण्यात याव्यात. दिव्यांगांना मासिक 6000 रुपये पेन्शन मिळावी. पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी पूर्ण प्राप्त दिव्यांगांना शासकीय नोकरीत घ्यावं किंवा मासिक 15,000 मानधन द्यावं. यासह दिव्यांगांच्या तब्बल 54 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजय राठोड यांना देण्यात आलं. यावर जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवू असं सांगितलं. यावेळी जनरल कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष अभिजित ढवण, दिव्यांग जिल्हाध्यक्ष विवेक पाटील, कार्याध्यक्ष अक्षय सुर्वे, शहर प्रमुख करण माळी, संजय पाटील, सागर कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल बोडखे, सचिन पोतदार, जी.आर. कांबळे, सुभाष शिंगाडे, मार्तंड कांबळे, जयसिंग वडगावे आदी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात 4 दशकाहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावत हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारे प्राध्यापक वसंत चांदूरकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता गौरव आणि सेवानिवृत्ती समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चंदूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. कुरकली इथल्या भोगावती महाविद्यालयात प्रदीर्घ काळ अध्यापन सेवा बजावणाऱ्या प्राध्यापक वसंत चांदूरकर हे नुकतेच सेवानिवृत्त झालेत.
यानिमित्त चंदूरमधील महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक हॉलमध्ये कृतज्ञता गौरव आणि सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील आदींच्या उपस्थितीत प्राध्यापक चांदूरकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी प्राध्यापक वसंत चांदूरकर यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी केंद्री केलेल्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचं अनेकांनी सांगितलं. सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक चांदूरकर यांनी आपल्या सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला. सहकारी, विद्यार्थी, पालक आणि संस्थेनं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक म्हणून मिळालेला सन्मान आणि विद्यार्थ्यांचं प्रेम हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असल्याची भावना प्राध्यापक चांदूरकर यांनी व्यक्त केली. पंचशील तरुण मंडळ आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, शिक्षक भारती विभागाचे अध्यक्ष दादासाहेब लाड, माजी प्राचार्य डॉक्टर D.A. चौगले, पुणे शहर काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे, मिलिंद कुरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनानं 2025 आणि 2026 मध्ये एकूण 734 बेवारस वाहनांचा लिलाव केल्याच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र क्रांती सेनेनं केली आहे. वाहनांना बेवारस घोषित करण्याची प्रक्रिया, न्यायालयीन परवानगी, RTO पडताळणी आणि लिलावातील पारदर्शकतेवर संघटनेनं गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांच्या कार्यालयाला याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांच्या कार्यालयाला महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीनं निवेदन सादर करत जिल्हा पोलीस दलानं केलेल्या बेवारस वाहनांच्या लिलावाबद्दल प्रश्न उपस्थित केलेत. जिल्हा पोलीस दलानं 2025 मध्ये 389 आणि सन 2026 मध्ये 345 अशा एकूण 734 वाहनांचा SOP प्रणाली अंतर्गत लिलाव केलाय. संघटनेनं या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. वाहनधारक अथवा त्यांच्या वारसांचा शोध घेण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली? RTOंकडून पडताळणी झाली का? न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती का? तसंच वाहनांना बेवारस घोषित करण्यासाठी कोणते निकष लावण्यात आले याबाबत पोलीस दलाकडून माहिती मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिवाय वाहनांच्या मूल्यांकन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. लिलावापूर्वी स्वतंत्र मूल्य निर्धारक नेमण्यात आला होता का? बाजारभावाचा विचार करण्यात आला होता का? आणि अंतिम लिलावातून किती महसूल प्राप्त झाला याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांची चोरीला गेलेली वाहनं शोधण्याचं प्रमाण कमी असल्याचा आरोप करत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनं बेवारस घोषित होणं ही गंभीर बाब असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. बेवारस वाहनांच्या लिलाव प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून पारदर्शकता, कायदेशीर पूर्तता आणि मूल्यांकन निकषांबाबतची सर्व माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणी महाराष्ट्र क्रांती सेनेनं केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील वाचक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र क्रांती सेनेचे उदय लाड, संपत चौगुले, फिरोज शेख, शामराव चौगुले, अशोक तिवारी उपस्थित होते. गांधीनगरमधील एका 22 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येनंतर क्रिकेट बेटिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करवी तालुका पदाधिकाऱ्यांनी गांधीनगर पोलिसांना निवेदन सादर करत गांधीनगर परिसरातील क्रिकेट बेटिंगसह विविध बेकायदेशीर व्यवसायांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. गांधीनगरमधील 22 वर्षीय भावेश तुलसानी या तरुणानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर तो क्रिकेट बेटिंगमुळे कर्जबाजारी झाला होता का अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना आज निवेदन देण्यात आलं.
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची कापड व्यापारपेठ असली तरी या परिसरात क्रिकेट सट्टा, गुटखा, मावा, गांजा, दारू विक्री, खाजगी सावकारी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आलाय. IPL स्पर्धेदरम्यान अनेक तरुण क्रिकेट बेटिंगच्या विळख्यात अडकत असल्याची शक्यता व्यक्त करत संबंधित बुकी, सट्टा चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढती गुन्हेगारी, चोरी, मारामाऱ्या आणि अंमली पदार्थांच्या विक्रीमुळं व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. भावेश तुलसानी यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार असलं तरी या घटनेच्या निमित्तानं परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांचं मूळ शोधून त्यावर प्रभावी कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. की भावेश तुलसानी म्हणून जे एक तरुण होता, त्या तरुणानं आत्महत्या केली. आत्महत्या आहे की खून आहे हा पार्ट वेगळा, डिपार्टमेंटनं त्याची तपासणी करावी, इन्व्हेस्टिगेशन अतिशय पारदर्शक करावं. पण एकंदरीत आम्ही घेतलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या वतीने घेतलेल्या माहितीनुसार आम्हाला असं समजतं की भावेश तुलसानी हा क्रिकेट बेटिंग खेळत होता. सावकारकीचा फास त्याच्या गळाला अडकवलेला होता. मटका असेल, क्रिकेट बेटिंग असेल, अन्य कोणते अवैध व्यवसाय असतील, ह्या व्यवसायावर अंकुश टाकण्यास पोलीस प्रशासन कमी पडतं असं आम्हाला एकंदरीत समजलं. सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही निवेदन देताना एकच विनंती केली की तपास पारदर्शक कराच, पण गांधीनगरमध्ये जे अवैध व्यवसाय सुरू आहेत ते कधी बंद होणार? जी तरुण मुलं गांधीनगरातली रात्री घरीच आहे, झोपलं आहे असं झोपेचं सोंग घेऊन घरातून बाहेर जातात, रात्रभर फिरतात आणि बरोबर पहाटेच्या टायमिंगला पुन्हा स्वतःच्या घरी येऊन झोपतात. याला जबाबदार भले घरचे असतील तर याला जबाबदार पोलीस प्रशासन देखील आहे. पोलिसांनी गांधीनगरमधील अवैध व्यवसायांवर कारवाई केली नाही तर शिवसैनिक संबंधित ठिकाणी धाडी टाकतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. गांधीनगर येथील भावेश तुलसानी हा 22 वर्षाच्या युवकाने परवा दिवशी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण बेटिंग IPL मॅच चालू होती, त्यामध्ये बेटिंगचं त्याच्यावरती पैसे जादा प्रमाणात आल्यामुळं त्यानं त्या निराशापोटी, कारण फायनल मॅचला पैसे द्यायला लागणार त्याच्या आधी लोकांनी त्याच्यावर तगादा लावल्यामुळे त्यानं आत्महत्या केलेलं आहे. तर बेटिंग असेल, मावा असेल, गुटखा असेल, अनेक म्हणजे गांजा असेल, अनेक अवैध व्यवसाय ह्या गांधीनगर भागामध्ये चालू आहेत. आम्ही आज पोलीस निरीक्षकांना सांगितलं की सर्वच व्यवसाय, अवैध व्यवसाय हे गांधीनगरातले बंद करावेत, अन्यथा शिवसेना ह्याच्या पुढचं आंदोलन हे आम्ही SP साहेबांना भेटून निवेदन देणार आणि ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालू आहे तिथं शिवसेना पोलिसांसमवेत जाऊन तिथं धाड मारेल अशा पद्धतीनं आम्ही आज पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलेलं आहे. यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, योगेश लोहार, सुनील पारपाणी, रामराव पाटील, जितू कुबडे, प्रकाश मुदुगडे, दीपक ढिंग, वसंत पवार, बाळासो नलवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघावरील प्रशासक नियुक्ती रद्द करण्याचा आदेश सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिलाय. संघाच्या संचालकांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघाच्या 10 संचालकांनी 23 सप्टेंबर 2025 रोजी सामुदायिक राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे दिले होते. त्यानंतर संस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आलं होतं. यावर जिल्हा निबंधक निळकंठ करे यांनी सुनावणी घेऊन संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासक नियुक्ती केली होती. या नियुक्तीच्या विरोधात माजी चेअरमन प्रमोद पवार, माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण तोडकर, माजी संचालक शिरीष करंबे, राहुल आवळे, माजी संचालिका शर्मिला शिंगाडे यांनी विभागीय निबंधक डॉक्टर महेश कदम यांच्याकडे दाद मागितली होती. यावर सुनावणी होऊन त्यामध्ये डॉक्टर कदम यांनी जिल्हा उपनिबंधकांचे आदेश कायम ठेवले. यानंतर सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. यावर अर्जदार आणि प्रतिवादी यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी मजूर संघावरील प्रशासक नियुक्तीचे आदेश रद्द केल्याची माहिती प्रमोद पवार यांनी दिली आहे. या पत्रकार बैठकीला लक्ष्मण तोडकर, शिरीष करंबे, राहुल आवळे यांच्यासह सुभाष साळोखे, शरद करपे, संजय मोहिते, अजय साबळे, करीम सनदी आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कोल्हापूरला महानगर प्रदेश दर्जा देण्यात यावा अशी मागणी S4U ग्रुपने केली आहे. नायब तहसीलदार नम्रता चौगुले शिराणे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापूरला महानगर प्रदेश दर्जा देऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. यामध्ये करवीर पूर्व भाग, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ आणि शाहूवाडी या तालुक्यांचा समावेश करून औद्योगिक, शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष नियोजन करावं. रिंग रोड, IT हब, इलेक्ट्रॉनिक्स हब, पर्यटन हब, क्रीडा विद्यापीठ, पुणे कोल्हापूर मेट्रो रेल्वे प्रकल्प, म्हाडा आणि सिडको गृह प्रकल्प यासारख्या विकास कामांना मंजुरी द्यावी अशा मागण्या S4U ग्रुपनं केल्यात. नायब तहसीलदार नम्रता चौगुले शिराणे यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी S4A ग्रुपचे राजू माने, प्रशांत मंडलिक, दत्तात्रय माने, रुपेश घडशी, प्रकाश टोपकर आणि प्रदीप दुगाणी उपस्थित होते. राजमाता जिजाऊ फाउंडेशननं आयोजित केलेला शेतकरी सन्मान सोहळा हा अशा प्रकारचा जिल्ह्यातला पहिला सोहळा असून शेतकऱ्यांसह विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील यशस्वितांना प्रोत्साहन देण्याचं फाउंडेशनचं काम कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं. ते करवीर तालुक्यातील आमशी इथं आयोजित सन्मान सोहळ्यात बोलत होते. करवीर तालुक्यातील आमशी गावात राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीनं शेतकऱ्यांचा सन्मान, शेतीसाठीचं साहित्य वाटप आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 450 शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, करवीर तालुक्यातील सरपंच आणि यशस्वी उद्योजकांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके यांनी राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या शेतकऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचं कौतुक करून फाउंडेशनला सामाजिक कार्यासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली. आमशी, बोलोली, पासर्डेसह इतर परिसरातील डोंगराळ भागात सुमारे 5,000 हेक्टर जमीन जिरायत आहे. या शेतीला हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी धामणी प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून या प्रकल्पातून सुमारे 1.23 TMC पाणी आणण्यासाठी आणि या वाढीव प्रकल्पात ते राखीव ठेवण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील यांनी बोलताना आमदार नरके यांनी शक्तिपीठ महामार्गाला केलेला विरोध योग्य असून महामार्गाच्या माध्यमातून धनदांडग्यांचा दुर्गम भागातील खनिज संपत्ती लुटण्याचा डाव असल्याचा आरोप पाटील यांनी केला. करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे, उद्योगपती मधुकर बने, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, सरदार कांबळे, धनाजी पाटील, प्रकाश पाटील, DS पाटील, RT पाटील, बाबासो पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष राजाराम पाटील, अशोक पाटील, सरपंच रेश्मा पाटील, तुकाराम पाटील, ज्योत्स्ना पाटील, तेजस्विनी तडुलकर, मयूर घोडके यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. राज्य कलाकार महासंघाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. 5 जून रोजी पेठवडगाव इथं मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे अशी माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली. कलाकार महासंघाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाही महासंघाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये रील स्टार रवी सूर्यवंशी, ऊसतोड कामगार मनीषा हजारे, बाजीराव खरात, अभिनेते डॉक्टर आनंद हाबळे यांच्यासोबतच सहकार क्षेत्रातील समरजित घाटगे, स्वप्नील आवाडे, युवा उद्योजक मदन भंडारे, पॅरालिस्ट स्पेशालिस्ट डॉक्टर किमया पंडित कुंभार, डॉक्टर नीता माने आदींचा समावेश आहे अशी माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी दिली. 5 जून रोजी पेठवडगाव इथं मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. पत्रकार बैठकीला राज्य संघटक डॉक्टर आनंद हाबळे, सत्कार समिती अध्यक्ष बाळासाहेब गारे, देवदास भंडारे, तुकाराम लोहार, संध्या बासुगडे, पंडित बुचडे, प्रभादेवी पाटील, सुनीता पाटील, अलका दणाणे, संगीत पाटील उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सीमावादात तिसऱ्या पक्षाची गरज नाही, नेपाळच्या पंतप्रधानांना भारतानं सुनावले खडे बोल. डी.के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, शपथविधी सोहळ्याला अनेक नेत्यांची उपस्थिती. ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले. खासदार अभिषेक बॅनर्जींच्या घरावर ईडीची धाड. दिल्लीच्या मालवीय नगरमधील रेस्टॉरंटमध्ये आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू. मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन, पुणे नाशिक महामार्ग रोखला. धक्कादायक, दुहेरी हत्याकांडानं पुण्यातील जुन्नर हादरलं, मुलानंच वडिलांसह सख्ख्या भावाला संपवलं. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गुंतागुंतीच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल अवघ्या 24 तासात करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय. विशेष म्हणजे ज्या मुलानं आपल्या वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात दाखल केली, त्याच मुलानं मित्रांच्या मदतीनं वडिलांचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांनी बापाचा खून करणाऱ्या रेहान मुजावरसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. 29 मे 2026 रोजी पुलाची शिरोलीमधील 44 वर्षीय फिरोज खान मुजावर हे अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा रेहान फिरोज मुजावर यानं शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता नोंद करून तपास सुरू केला. दरम्यान 2 जूनला शिरोली परिसरातील घोल नावाच्या शेतातल्या विहिरीमध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालातून मृताच्या तोंडात कापड कोंबण्यात आलं होतं आणि डोक्याच्या मागील बाजूला धारधार शस्त्रानं गंभीर वार करण्यात आले होते. ही नैसर्गिक मृत्यूची घटना नसून खून झाला असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शिरोली MIDC पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान बेपत्ता झालेला फिरोज मुजावर आणि विहिरीत सापडलेला मृतदेह हा एकाच व्यक्तीचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर खुनाच्या तपासाला वेग आला. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकानं फिरोज मुजावर यांच्या घरापासून तो मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतचे CCTV फुटेज तपासले. तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आणि नातेवाईकांसह अनेक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान फिरोज मुजावर हे मद्यधुंद अवस्थेत पत्नी आणि मुलाला वारंवार मारहाण करून त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुलगा रेहान याची कसून चौकशी केली. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारा रेहान अखेर चौकशी दरम्यान रेहाननं आपला मित्र वीर पाशा सैंदुल्ला जहांगीरदार याच्या मदतीनं वडिलांचा खून केल्याची कबुली दिली आहे. 29 मे रोजी रात्री 11:30च्या सुमाराला घराच्या मागील बाजूला फिरोज मुजावर यांना नेण्यात आलं. त्यानंतर चिकन दुकानात वापरल्या जाणाऱ्या सत्तूरनं त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह मोटरसायकलवरून नेऊन घोल परिसरातील विहिरीत फेकून देण्यात आला. त्यानंतर संशय टाळण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रेहाननं आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केल्याचं तपासात उघड झालं. अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी रेहान मुजावर आणि त्याचा मित्र वीर पाशा जहांगीरदार या दोघांना अटक केली आहे. बेपत्ता तक्रार, बेवारस मृतदेह आणि खुनाचा गुन्हा या तिन्ही शक्यता गृहीत धरून तपास करत पोलिसांनी या गुन्ह्याची 24 तासात उकल केली आहे. कोल्हापूर शहराच्या पूर्व बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ तावडे हॉटेल परिसरात भरधाव चारचाकी ओढ्यात पलटी झाली. या अपघातात 1 जण ठार तर 3 जण जखमी झालेत. चारचाकीमधील सर्वजण कोल्हापुरातील माकडवाला वसाहतीमधील असल्याचं समजतंय. कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते शिरोली जकातनाका दरम्यान असलेल्या पुलावरून एक कार नियंत्रण सुटून ओढ्यात कोसळली. पुलावरील लोखंडी संरचनेला धडक दिल्यानंतर कार तब्बल 40 फूट खाली पडल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात मूळचे लोकापूर बागलकोट इथले पण सध्या कावळानाका परिसरात राहणारे दुर्गाप्रसाद उर्फ दुर्गेश उवाप्पा इटी यांचा जागीच मृत्यू झाला.
तर अर्जुन रमेश चौगुले, रोहित मलिक माने आणि रोहित राजू जोंधळे हे तिघेजण गंभीर जखमी झालेत. प्राथमिक माहितीनुसार हे चौघेजण तावडे हॉटेल चौक परिसरात बाजारासाठी गेले होते. परत येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार पुलावरील लोखंडी कठड्याला धडकून खाली ओढ्यात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस तसंच बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीनं बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर घटनास्थळी नागरिक आणि बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं तावडे हॉटेल ते कावळा नाका परिसरावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके आणि गांधीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचं नेमकं कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुलीची छेड काढणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथल्या अक्षय पाटील या तरुणाला नागरिकांनी चांगला चोप दिला. शहापूर पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सुटका करून त्याला ताब्यात घेतलंय. इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकात भेंडवडे गावी जाण्यासाठी अंकिता चौगुले या आल्या होत्या. त्यावेळी त्या एसटीमध्ये चढत असताना रोकड आणि चांदीची जोडवी असलेली त्यांची बॅग चोरट्यांनी लांबवली. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गीता लोंढे, शरीफा मानकर, सारिका लोंढे आणि ममता लोंढे या संशयित महिला चोरट्यांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत. कोकणातील आरेवारे बीचवर सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या करवीर तालुक्यातील सावर्डे दुमालामधील अतुल सुतार या विद्यार्थ्यावर काळानं घाला घातला. समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या अतुलचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. त्याच्यासोबत गेलेल्या मयूर खाडे याला वाचवण्यात यश आलंय. अतुलच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दुचाकीनं दिलेल्या धडकेत राधानगरी तालुक्यातील चंद्रे इथले कृष्णात पांडुरंग पाटील हे ठार झालेत. या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झालेत. मंगळवारी रात्री 9च्या सुमाराला कोल्हापूर गारगोटी मार्गावरील चंद्रे इथं हा अपघात झाला. चंद्रे इथले 62 वर्षीय कृष्णात पाटील हे मंगळवारी रात्री 9च्या सुमारास चालत निघाले होते. त्याचवेळी भरधाव वेगानं आलेल्या दुचाकीनं त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात आणलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाटील यांच्या अपघाती निधनामुळं गावात हळहळ व्यक्त होतीये. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. इचलकरंजीतील मध्यवर्ती बस स्थानकात एसटीमध्ये चढताना एका महिलेकडील चांदीचे दागिने आणि रोकड असलेली पर्स चोरट्यांनी लांबवली होती. पोलिसांनी या प्रकरणी गीता लोंढे, शरीफा मानकर, सारिका लोंढे आणि ममता लोंढे या संशयितांना अटक केली आहे. इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानकात भेंडवडे गावी जाण्यासाठी अंकिता चौगुले या आल्या होत्या. त्यावेळी त्या एसटीमध्ये चढत असताना रोकड आणि चांदीची जोडवी असलेली त्यांची बॅग चोरट्यांनी लांबवली. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गीता लोंढे, शरीफा मानकर, सारिका लोंढे आणि ममता लोंढे या संशयित महिला चोरट्यांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत. करवीर पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मुबीन शेख आणि शहाजी बर्गे अशी त्या दोघांची नावं असून त्यांच्याकडून 2 वाहनं आणि देशी विदेशी मद्यसाठा असा एकूण 13,69,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. करवीर पोलिसांनी आज कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कळंबा नाका परिसरात कारवाई करत देशी विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या अर्जुन वाडमधील शहाजी बर्गे याला अटक केली आहे. त्याच्याकडून मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक 4चाकी जप्त केली आहे. दुसऱ्या एका कारवाईत कोल्हापूर राधानगरी मार्गावर वाशीनाका परिसरात बेकायदेशीर मद्य वाहतूक करणाऱ्या पुलाची शिरोली इथल्या मुबीन शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. करवीर पोलिसांनी या दोन्ही कारवायांमध्ये मद्यसाठा आणि 2 वाहनं असा एकूण 13,69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, अंमलदार सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील, श्रीधर जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. बेकायदेशीरपणे देशी बनावटीचं पिस्तूल जवळ बाळगून फिरणाऱ्या कळंब्यातील मोरे मानेनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडके याला LBCनं अटक केली आहे. कळंबा रिंग रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून पिस्तूल, एक जिवंत राऊंड आणि एक मोबाईल संच असा सुमारे 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे अंमलदार वैभव पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडके हा बेकायदेशीररित्या देशी बनावटीचं पिस्तूल जवळ बाळगून कळंब्यातील साई मंदिर ते वाशीनाका रस्त्यावर वावरत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार कारवाई करत अभिषेक मंगेश घोडके याला अटक करत त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचं पिस्तूल, एक जिवंत राऊंड, एक मोबाईल संच असा 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अभिषेक घोडके याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, गजानन गुरव, विशाल खराडे, सत्यजित तानुगडे, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, सागर चौगले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 26 मे रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमाराला पुलाची शिरोलीतील प्रशांत उबाळे, आदिनाथ नरसिंगे, रोहित सातपुते, प्रताप भोरे, अली तानेखान, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे यांच्यासह आणखी एकानं आपल्या घरात घुसून दहशत निर्माण केली अशी तक्रार पेठवडगाव ते टोप मार्गावरील बालाजी पार्कमधील रामचंद्र शंकर जाधव यांनी केली होती. प्रशांत उबाळेसह त्याच्या सहकार्यांनी मुरुलगार ऋत्विक जाधव याला सादळे मादळे घाटात नेऊन मारहाण केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी प्रशांत उबाळेसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात भर दिवसा एका तरुणावर सशस्त्र हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तुतूच्या बागेमधील मैदानावर फुटबॉल स्पर्धा सुरू असताना 6 ते 8 जणांनी केलेल्या हल्ल्यात महापालिकेचे सफाई कामगार प्रणव पंडित गंभीर जखमी झालेत. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील तुतूच्या बागेमागील शाळेच्या मैदानावर लहान मुलांच्या फुटबॉल स्पर्धा सुरू होत्या. स्पर्धा पाहण्यासाठी महानगरपालिकेचे सफाई कामगार प्रणव पंडित गेले होते. याचवेळी मयूर पवार, आतिफ सनदी, इलियास पटवेगार, प्रणव पवार यांच्यासह आणखी 3 ते 4 जण मैदानावर आले. काही समजण्याच्या आतच या तरुणांनी प्रणव पंडित यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरांनी एडक्यासारख्या धारधार शस्त्रानं वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वार चुकवताना प्रणव पंडित यांनी तो वार हातावर झेलला. त्यामुळे पंडित यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हात फ्रॅक्चर झालाय. हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेतील प्रणव पंडित यांना स्थानिक तरुणांच्या मदतीनं तातडीनं CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत. करवीर तालुक्यातील उजळाईवाडीमधील ज्वेलर्सचं दुकान फोडून चांदीचे दागिने, मूर्ती आणि इमिटेशन ज्वेलरी चोरणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत संशयिताकडून सुमारे 4,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीमधील प्रवीण माळी यांचं करवीर तालुक्यातील उजळाईवाडीमध्ये ज्वेलरी दुकान आहे. 30 ते 31 मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चांदीच्या मूर्ती, दागिने तसंच इमिटेशन ज्वेलरी असा किमती ऐवज लंपास केला. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं तपासाची सूत्रं हाती घेत CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. पोलीस अंमलदार रोहित मर्दाने यांना शिये फाटा परिसरात संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी 4चाकी वाहनातून आलेल्या आकाश राठोड याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्याच्याकडून चांदीचे दागिने, चांदीच्या मूर्ती, इमिटेशन ज्वेलरी असा सुमारे 4,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित राठोडनं आदिनाथ नरसिंगे याच्या मदतीनं चोरी केल्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अंमलदार रोहित मर्दाने, राजू कोरे, योगेश गोसावी, समीर कांबळे, सतीश जंगम, संजय हुंडे, अमित राजे, शुभम संखपाळ, सतीश सूर्यवंशी, संजय देसाई आणि अमित मर्दाने यांच्या पथकानं ही कारवाई केली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. निळी आणि लाल पूररेषा क्षेत्र निश्चित करण्यासाठी राज्य शासनानं स्थापन केलेल्या समितीचा अद्याप अहवालच सादर नाही. कोल्हापूर महानगरपालिकेतील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. पूररेषा धोरणाचा पुनर्विचार करण्याची केली मागणी. पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात. राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेची मागणी. इचलकरंजी प्रांत कार्यालयावर काढला मोर्चा. करवीर तालुक्यातील कोपार्डेत बिबट्याचा वावर असल्याची शेतकऱ्यांची माहिती. पायांच्या ठशांवरून बिबट्याच असल्याची वन विभागाची खात्री. तावडे हॉटेलजवळ भरधाव कार ओढ्यात कोसळली. कारमधील एक जण जागीच ठार तर 3 जण जखमी. आणि मुलानंच मित्राच्या मदतीनं बापाला संपवलं. पुलाची शिरोलीमधील प्रकार. पोलिसांनी वेगवान तपास करत दोघांना केली अटक. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.